नमस्कार. पुणे शहरातील मध्यावर नवी पेठेमध्ये लोकमान्य नगर ही पुणे म्हाडाची वसाहत आहे आणि त्या वसाहतीमध्ये 1960 ला ही वसवलेली म्हाडाने वसाहत. त्या वसाहतीमध्ये 53 बिल्डिंग आहेत आणि 16.5 एकर मध्ये असलेली ही वसाहत आणि त्याच्यामध्ये असलेल्या 53 बिल्डिंग, 49 सोसायटी, 803 कुटुंब आणि सुनियोजित लोकमान्य नगर म्हणजे पुणे शहरामध्ये 60 वर्षापूर्वी एवढी सुंदर वसाहत. मला वाटतं बिल्डिंग मध्ये असलेलं अंतर, त्यामध्ये असलेले रस्ते, इतकं सुनियोजित, मध्ये असलेलं गार्डन 1.5 एकरचं, त्या मुलांसाठी खेळण्यासाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी केलेलं ते गार्डन त्यावेळेस, आणि त्याच्यामध्ये सोसायटीचा मध्यभागी हॉल, तिथं हॉस्पिटल, तिथे एक छोटी शाळा आहे. इतकं सुनियोजित, सगळे रस्ते प्रशस्त रस्ते आहेत. 1960 ते 64च्या दरम्यान पुण्यामध्ये सदाशिव पेठमध्ये होतंय आणि त्याच्यामध्ये ते होत असताना आता बघितलं आपण तर 60 ते 64च्या ह्या बिल्डिंग, आज त्या बिल्डिंग 65 वर्षाच्या झालेल्या आहेत. आणि 65 वर्षाच्या झालेल्या बिल्डिंग 2009-10 ला ह्याच लोकमान्य नगरमध्ये म्हाडा, राज्य सरकार आणि स्थानिक नागरिकांच्या मागणीमुळे हे लोकमान्य नगर पुनर्विकसित झालं पाहिजे अशा पद्धतीची चर्चा सुरू झाली आणि त्याच्यामध्ये म्हाडा आणि राज्य सरकारने ठरवलं की हे लोकमान्य नगर पुनर्विकसित आपल्याला करायचंय. त्यापासून सुरुवात झाली, नियमावली तयार करण्यात आली. मग त्या नियमावली करत असताना लोकमान्य नगरची नागरिक सुद्धा त्याच्यामध्ये सूचना करत होते आणि राज्य सरकारने नियमावली बदलत 2019-20 ला खऱ्या अर्थाने फायनल नियमावली आली आणि लोकमान्य नगरचा पुनर्विकास होणार आणि केला पाहिजे हे राज्य सरकारचं सुद्धा मत फायनल झालं. त्या नियमावलीनुसार साधारण 20-21च्या दरम्यान 53 बिल्डिंग आहेत. त्या 53 बिल्डिंगनी त्यांच्या पद्धतीने विकासक शोधायला सुरुवात केली आणि छोटे छोटे क्लस्टर, कारण त्या प्रक्रियेमध्ये नियमावलीमध्ये एकलची सुद्धा परवानगी होती आणि तुम्ही 4 बिल्डिंग एकत्र येऊन, 2 बिल्डिंग एकत्र येऊन किंवा तुम्ही 6 बिल्डिंग एकत्र येऊन तुमचा तुम्ही क्लस्टर तयार करू शकता, विकासकाला देऊ शकता. आणि त्या पद्धतीने स्थानिक नागरिकांनी त्याला सुरुवात केली आणि ती स्थानिक नागरिकांनी सुरुवात करत असताना लोकमान्य नगरमध्ये जर आपण बघितलं तर 53 बिल्डिंग आहेत आणि 53 बिल्डिंगमध्ये साधारण 49 सोसायटी आहेत आणि त्या 49 सोसायटीमध्ये काही वर्षापूर्वी म्हणजे 10-15 वर्षापूर्वी नियमावली व्हायच्या आधी त्या भागामध्ये 50 आणि 51 नंबरची बिल्डिंग आहे. 2 बिल्डिंग एकत्र येऊन एक क्लस्टर केला आणि स्वखर्चाने ती बिल्डिंग झाली आणि त्या ठिकाणी आज लोक 10 ते 15 वर्ष तिथं राहत आहेत. आणि त्याच्यानंतर ह्या नियमावलीच्या आधारे बिल्डिंग क्रमांक 32 आणि बिल्डिंग क्रमांक 33 आहे, तिथं उणेच्या नावाचे डेव्हलपर आहेत. त्यांनी या 2 बिल्डिंग एकत्र केल्या आणि त्याचं क्लस्टर करून त्या डेव्हलप केल्या. 12 ते 14 मजली बिल्डिंग त्या ठिकाणी होतीये आणि गेले 3 वर्षापासून ते काम चालू आहे. आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये आम्हाला जे कळालं ते दिवाळीमध्ये साधारण त्याचं पोझिशन त्या लोकांना देत आहेत. 36 लोक तिथे एकत्र येऊन पुणेच्या बिल्डरनी ती डेव्हलप केलेली आहे आणि इतकी सुंदर आणि व्यवस्थित झालेली आहे. 36, 37, 39 आहे बिल्डिंग नंबर. ती बिल्डिंग देशपांडे डेव्हलपर आहेत. त्या डेव्हलपरांनी त्या ठिकाणी लोकांना एकत्र करून एकत्र एक सोसायटी केली. हा प्रस्ताव म्हाडाकडे दिला, म्हाडाने हा प्रस्ताव मान्य केला आणि त्यांच्याकडनं प्रीमियम त्यांनी घेतलं आणि एक NOC आता त्यांना द्यायची बाकी राहिलेली होती. ते 42, 43, 44 आणि 45 नंबरची बिल्डिंग आहे. ती बिल्डिंग तर सगळ्यांनी एकत्र येऊन एक सोसायटी केली आणि त्याच्यामध्ये डेव्हलपर नेमले आणि ते डेव्हलपर जे आहेत ते मित्तल डेव्हलपर आहेत, ते स्थानिक तिथं आहेत. एका सोसायटीचे ते 40 नंबरचे चेअरमन देखील आहेत आणि त्यांनी 4 बिल्डिंग एकत्र करून प्रस्ताव दिला म्हाडाकडं. प्रस्ताव म्हाडाने मान्य केला, प्रीमियम घेतला. त्याच्यानंतर ते आता NOC घेऊन प्लॅन सँक्शनसाठी तो महानगरपालिकेमध्ये आणि तो महानगरपालिकेचा प्लॅन सँक्शन त्यांना काही दिवसात मिळणार आहे. 34-35 नंबर बिल्डिंग आहे. त्याचे डेव्हलपर आहेत, मानव डेव्हलपर आहेत. सेम परिस्थिती आहे, प्रस्ताव म्हाडाकडे 1, 2, 3, 4 नंबरची बिल्डिंग आहे. त्याचे जे डेव्हलपर आहेत ते आयकॉन आहेत, ढवळे म्हणून, त्यांचं सुद्धा सेम आहे. म्हाडामध्ये तो प्रस्ताव दिलेला आहे. 11-11A-12 नंबरची जी बिल्डिंग आहे ते जोगळे बिल्डर म्हणून आहेत, त्यांच्याकडं रिडेव्हलपमेंटला दिलेली आहे. 17-18 नंबरची बिल्डिंग आहे, तिथं आता MOU झालेला आहे आणि ॲग्रीमेंटला आम्ही आहोत. सगळ्यांनी कन्सेंट दिलेले आहेत. त्यांना सुद्धा आता त्या ठिकाणी आता रिडेव्हलपमेंटसाठीचे प्रयत्न चालू आहेत. SSK डेव्हलपर आहे, SSK डेव्हलपरांकडे 14 बिल्डिंग आहेत.
म्हणजे 49 सोसायट्यांपैकी बऱ्यापैकी सोसायट्या, सगळ्याच्या सगळ्या सोसायट्या या काहींचे प्रस्ताव दिलेले आहेत, काहींना मंजुरी मिळालेली आहे, काही NOC झालेले आहेत, काही पूर्ण झालेले आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये एवढ्या सगळ्या रिडेव्हलपमेंटचा सुरुवात झाली. मे महिन्यामध्ये स्थानिक आमदार जे आहेत हेमंत रासने, या स्थानिक आमदारांनी एक पत्र मुख्यमंत्र्यांना दिलं, एकत्र आपण विकास करू या 53ही बिल्डिंगचा, आणि एकत्र विकासासाठी त्याला जे आपण म्हटले की सुनियोजित होईल, अनेक गोष्टी तिथं लोकांना त्याच्या ॲम्युनिटीचा फायदा होईल, अशा दृष्टिकोनातनं ते पत्र दिलं. आणि त्या पत्रावर मुख्यमंत्र्यांनी सही दिली आणि त्या पत्रावर तात्पुरती स्थगिती पुढील आदेशापर्यंत असा शेरा मारला. त्या आधारे मे महिन्यापासून 2021 पासून जी रिडेव्हलपमेंट चालू होती, ह्या गोष्टीला आम्हाला जो ह्या लोकांना एकत्र करायला 3-3, 4-4 वर्ष लागले. आणि त्याच्यानंतर डेव्हलपमेंटला आता सुरुवात होती. एक बिल्डिंग उभी राहिलेली आहे, एक बिल्डिंग 10 वर्षापूर्वी 2 एकत्र येऊन एक बिल्डिंग झालेली आहे. आणि बऱ्याचशा जणांचे प्लॅन सँक्शन होऊन कॉर्पोरेशनला आहेत, काहींचे प्रस्ताव म्हाडाच्या कार्यालयामध्ये पुणे मुंबईमध्ये आहेत, काहींच्या कन्सेंट झालेले आहेत, काहींचे MOU झालेले आहेत, काहींचे बिल्डरबरोबर ॲग्रीमेंट झालेले आहेत. आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आत्ता हे पत्र येतं आहे. आणि ते पत्र असं आहे की त्याच्यामध्ये स्थगिती आहे. आणि मग स्थगिती आहे तर मग स्थानिक लोकांनी आवाज उठवला. पुणे लोकमान्य नगरच्या नागरिकांना एकत्र घेऊन त्या ठिकाणी पुणे लोकमान्य नगर बचाव कृती समिती झाली. आणि बचाव कृती समितीने ह्या गोष्टी आता पुढे आणायला सुरुवात केलेली आहे. लोकमान्य नगरची सध्या जी अवस्था आहे, 4 बिल्डिंग अशा आहेत की त्यांना 2017ला म्हाडाने आणि पुणे महानगरपालिकेने पत्र दिलेली आहेत, धोकादायक बिल्डिंग आहेत, तातडीने खाली करा, तिथं तुम्ही राहू नका, राहण्याला एक बिल्डिंग नाही आहेत असं सांगितलेलं आहे. 1960 पासून झालेली ही म्हाडाची वसाहत आहे. ह्या वसाहतीमध्ये जे बांधकाम केलेलं आहे ते बांधकाम हे लोड बेरिंगमध्ये झालेलं बांधकाम. लोड बेरिंगचं बांधकाम 65 वर्ष तग धरून आहे. इतकी परिस्थिती भयान आहे की तुम्ही तिथं बघितलं आजूबाजूला जेवढी झाडं आहेत तेवढीच बिल्डिंगवर देखील ते झाड आहेत. 42 नंबरची बिल्डिंग जर बघितली तर आपण तर पूर्ण तिरकी झालेली आहे. काही घरांमध्ये स्लॅब पडलेले आहेत, पूर्ण लिकेजेस आहेत, पूर्ण भिंती ओल्या झालेल्या आहेत. जेवढी झाडं ग्राउंडच्या आजूबाजूला आहेत तेवढी झाडं बिल्डिंगवर आहेत. बिल्डिंगची परिस्थिती पूर्ण भयावह आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये एवढं पुनर्विकासाचं काम पुढे गेल्यानंतर कोणतरी येतंय आणि आम्ही बोलू एकत्रित पुनर्विकास करू. SSK नावाचे जे डेव्हलपर आहेत त्यांनी केले ना प्रयत्न, गेले 5 वर्षापासून ते प्रयत्न करतायत, पण लोकांची मानसिकता नाहीये. तर ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये निदर्शनं झाली. 500 ते 600 लोक रस्त्यावर, लहान मुलांपासून 4थं जनरेशन तिथलं आलेलं होतं आंदोलनाला बाहेर. आणि त्यांनी सांगितलेलं आहे आम्हाला आमचा पुनर्विकास करू द्या, आम्हाला आमच्या स्वप्नातली घरं आम्हाला बघू द्या, आम्हाला करू द्या, आम्हाला कुठल्याही अडचणी येत नाहीयेत, आमचा पुनर्विकास व्यवस्थित होतोय. 2-4 बिल्डिंग एकत्र येऊन त्यांनी 2 सोसायट्या केल्या, त्यांना ऑलरेडी रिडेव्हलप झालेल्या आहेत ना तिथं, अशा कुठल्याही आम्हाला अडचणी आलेल्या नाहीयेत. तर माननीय मुख्यमंत्र्यांना ह्या माध्यमातून एकच विनंती आहे, हे जे आम्ही रिडेव्हलपमेंटचं आता सुरू केलेलं आहे तर ह्याच्यामध्ये व्यत्यय आणून देऊ नका. याच्यामध्ये जो आपण काय तो स्थगिती दिलेली आहे ती स्थगिती कृपा करून हटवा. ही जर स्थगिती आपण हटवली नाही आणि एकत्र येऊन काय करायचं ठरवलं तर त्याला किती काळ जाणार आहे. आणि तो काळ गेल्यानंतर कुठल्या बिल्डिंगची गॅरंटी आहे. एखादी बिल्डिंग जर पडली आणि त्याच्यामध्ये जीवितहानी झाली तर मग हा जो जीवितहानीनंतर मग आपण काहीतरी त्यांना मदत करायची आणि मग त्याच्यानंतर आपण म्हणायचं की रिडेव्हलपमेंट होऊ द्या. ते ही वेळ येऊन देऊ नका लोकमान्य नगरवर. कृपा करून विनंती आहे मुख्यमंत्र्यांना सुद्धा की ही स्थगिती आठवा. बिल्डिंग पडायला लागलेल्या आहेत, लोकांनी आता विकासकाकडे दिलेल्या आहेत, त्यांना त्यांच्या नवीन घरामध्ये जाऊ द्या. नाही तर आम्ही तर आंदोलन सुरू केलेलं आहे लोकशाही पद्धतीने. आम्ही म्हणतोय स्थगिती हटाव, लोकमान्य नगर बचाव. पण पुढे जाऊन ह्याच्यामध्ये जर काही स्थगितीचा काळ वाढला आणि एखादी बिल्डिंग ढासळली पडली तर ह्याच्यामध्ये जी जीवितहानी होईल त्याच्यामध्ये सदोष मनुष्यबळाचे जे गुन्हे दाखल करावे लागतील ते म्हाडाच्या अधिकाऱ्यांवर जे म्हणून व्यत्यय आणतील त्यांच्यावर कारवाई करावी अशी आमची ही सुद्धा मागणी आहे. आम्ही पुणे म्हाडाला पण भेटलेलो आहे. म्हाडाचे पुणे विभागाचे अध्यक्ष असतील, CEO असतील, त्यांना सगळं भेटलेलो आहे. सगळ्या सोसायटींची पत्र दिलेली आहेत की आम्हाला एकत्रीकरण नको, आम्हाला आमच्या पद्धतीने आम्ही 2-2, 3-3 बिल्डिंग एकत्र येऊन छोटे छोटे जे क्लस्टर उभे करतोय त्याच्यासाठी मुख्यमंत्र्यांकडनं आणि म्हाडाकडनं आम्हाला मदत व्हावी आणि आम्हाला आमच्या स्वतःच्या हक्काचं घर मिळावं एवढ्याच अपेक्षा राज्य सरकारकडनं माननीय मुख्यमंत्र्यांकडनं आहेत.
लवकरात लवकर ही स्थगिती हटवावी आणि आम्हाला आमचा पुनर्विकास करून द्यावा, ह्याच्याकरता ह्या सगळ्या आम्ही एकंदरीत गोष्टी करतोय। तर नम्र विनंती की आम्हाला आमच्या मालकी हक्काची, आमच्या स्वप्नातली घरं मिळावी, एवढ्या अपेक्षा मुख्यमंत्र्यांकडून ठेवतो। आमच्या भिंतींना ओल येऊन फंगस आलेलं आहे, झाडं आतमध्ये आलेली आहेत, प्रचंड मोठ्या प्रमाणावर बांधकाम खराब झाले। या बांधकामात चिरा पडलेल्या आहेत, त्याच्यानंतर पाया खचत चाललेला आहे, झाडं उगवलेली आहेत। बरेच वेळेला असं होतं की पाण्याचे आपले ते प्रॉब्लेम्स चालू झालेले आहेत, घरातनं आता पाणी तर येतच नाही। ते 4 ते 5 बिल्डिंग ह्या अशा आहेत, महानगरपालिकेने आणि म्हाडाने सुद्धा ह्या धोकादायक म्हणून डिक्लेअर केलेलं त्या 2017ला। माझ्याच घरामध्ये वरचा स्लॅब पूर्ण कोसळून खाली पडलाय। नंतर कुठल्या बेसिक प्रॉब्लेमसाठी सुद्धा इथे प्लंबर म्हणा, इलेक्ट्रिशियन म्हणा यायला नको म्हणतात, कारण का खूप जुनी बिल्डिंग झाली आहे। लोकमान्य नगर एकजुटीचा 15 दिवसामध्ये आमचा निर्णय आम्हाला मिळाला नाही तर उद्या वेळ पडली तर पुन्हा पुणे म्हाडाचं जे ऑफिस आहे पूर्ण बिल्डिंगला घेरावा आम्ही घालू। करारावरती आपल्या लीजवरची जागा आहे, जरी लीज जरी असलं तरी ती आपली जागा आहे, आपल्या हक्काची आहे। आणि पुणे महानगरपालिकेने तो प्लॅन घेतलेला सबमिट करून आता तो सँक्शन प्लॅन आहे पण ते देत नाही। ही अवस्था आहे, कुणी दिलेला अडचण करतंय। पैसे भरून रिसीट आल्यावर आता त्यांनी सडनली काय डोक्यात आलं त्यांच्या काय माहिती नाही की स्वतःचा GRला त्यांनी टॉपल केलं आणि सांगितलं की आता थांबवायला। तर ह्या वेळेला कॉर्पोरेशनची इलेक्शन आलेली आहे, तर ह्या कॉर्पोरेशनच्या इलेक्शनमध्ये सगळ्यांनी म्हणून आत्ता एक निश्चय केलेला आहे की आम्ही कुठलाही कॉर्पोरेटर इथं तिकीट पत्रक वाटायला जरी आला तरी त्याला उभं करणार नाही। फक्त स्टे ताबडतोब उठवावं यासाठी विनंती दिलेली आहे। लोकमान्य नगर एकजुटीचा आम्हाला कुणी गृहीत